जय महाराष्ट्र. मी वेदश्री तामाणे. गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या निमित्ताने आम्ही एक खास कार्यक्रम घेऊन आलोय. खरं तर गणपती बाप्पा बघितला तर हा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो आणि आज बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी आपण सेलिब्रिटींसोबत खास गप्पा मारणार आहोत. त्या निमित्ताने आपल्या सोबत आहे होणारे सुनमी या घरची या मालिकेतून घराघरात पोहोचलेला शशांक केतकर. शशांक, खूप खूप स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्रमध्ये. आज बाप्पाचं विसर्जन होतंय आणि एकंदर तू आणि बाप्पा तुमच्या दोघांचं कसं काय कनेक्शन आहे, किती जिव्हाळ्याचं नातं आहे? बाप्पाचं नातं अगदी लहानपणापासून म्हणायचं झालं तर देवा पलीकडे जाऊन मित्र असं नातं असतं, कोणाचंही असतं. आणि अर्थात ते बाप्पा हा देव कमी आणि आपला मित्र जास्त असतो म्हणून खूप जण त्याला गणू असंही खूप जण म्हणतात. तर अर्थात लहानपणापासून निश्चित गणपतीचं नातं आहेच. आणि अगदी मला लहानपणीचंही आठवतंय की चित्र काढा म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपण पटकन गणपतीचं चित्र काढतो, काहीही सुरू करताना आपण श्री लिहितो. सो तिथपासनंच नातं आहे ते. मी जे श्री हे कॅरेक्टर प्ले केलं तिथपर्यंतच नातं ते आणखीन दृढ होत गेलं. सो आता तर ते माझ्याबरोबर आयुष्यभर राहिलेलं आहे श्री हे कॅरेक्टर. त्यामुळे अर्थातच आमचं एक फार वेगळं कनेक्शन आहे. मुळातच मी खूप देवभक्त आहे अशातला भाग नाही, पण कोणावर जर विश्वास माझा असेल तर अर्थात तो गणपतीवर आहे. आणि मला फार प्रसन्न वाटतं. म्हणजे माझ्या घराजवळ एक देऊळ आहे, तिकडे मी अनेकदा जातो. किंवा पुण्यात जी काही गणपतीची देवळं आहेत, माझ्या इनफॅक्ट मुंबईच्या सोसायटीत एक गणपतीचं देऊळ आहे, तिथेही मी नेहमी जातो. कारण मला गणपतीच्या देवळात गेलं की फार प्रसन्न वाटतं. एक वेगळं एक प्रसन्नता अर्थात वाटते तिथे. नक्कीच. म्हणजे बाप्पा हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि दुसरं म्हणजे बाप्पाची खूप विविध रूपं असतात. म्हणजे आपण मुंबईतच बघायला गेलो तर गणेश गल्लीचा बाप्पा, लालबागचा बाप्पा. तर जेव्हा आपण आपल्या घरातल्या गणपतीसाठी मूर्ती निवडतो तर निवडताना तू त्याच्यामध्ये काही स्पेसिफिकेशन ठेवतोस की मला अशी मूर्ती हवी आहे, मला पीओपीची हवी आहे, मला शाडूची हवी आहे? अर्थात शाडूची मूर्ती, कारण आता इको फ्रेंडली गणपती असायला हवा हे घराघरात पोहोचतंय अजूनही. त्याचा प्रचार झालाच पाहिजे. आणि केतकरांकडचा जो गणपती आहे तो ठाण्याला माझ्या काकाकडे असतो आणि गेली अनेक वर्ष आम्ही इको फ्रेंडली गणपतीच आपण साजरा करूया हे आम्ही ठरवलेलं असल्यामुळे मग ती मूर्ती असेल, ती आरास असेल, हे सगळंच इको फ्रेंडली असतं आमचं. आम्ही फुलांची आरास करतो बऱ्याचदा आणि अर्थात शाडूची मूर्ती असते, त्यामुळे तिचं विसर्जन 100% होतं. आणि कुठल्याही तळ्याला किंवा समुद्राला त्याच्या पाण्याला काही त्रास होत नाही किंवा त्यातल्या जीवांना त्रास होत नाही. आणि हे मला वाटतं की प्रत्येकानं खरंच फॉलो करायला हवं. कारण असं खरंच काही नाही आहे की ह्या मूर्ती नीट दिसत नाहीत, त्या नीट रंगवल्या जात नाहीत, अशातला काही भाग नाही आहे. त्याही तितक्याच सुबक आणि छान दिसतात. तर हे प्रत्येकानं फॉलो केलं पाहिजे. आणि फक्त घराघरात नाही, मी तर म्हणेन की प्रत्येक मंडळानं सुद्धा आता इको फ्रेंडलीच व्हायला हवं. आणि मी जेव्हा इको फ्रेंडली असं म्हणतो तेव्हा ती फक्त मूर्तीपुरती मर्यादित संकल्पना नाही आहे. ती संकल्पना तुम्ही जे नॉईज पोल्युशन करता, तुमच्यामुळे जे ट्रॅफिक होतं त्यामुळे होणारा धूर, त्या गर्दीमुळे होणारा सगळा आवाज, तिथे चालणारे सगळे प्रकार, ह्या सगळ्या गोष्टी आता थांबायला हव्यात. आणि मग त्याच्यानंतर मूर्तीसुद्धा तुमची इको फ्रेंडली हवी. तर खऱ्या अर्थानं गणपती हा इको फ्रेंडली साजरा झाला असं मी म्हणेन. नक्कीच, गणपती हा इको फ्रेंडली साजरा झाला पाहिजे. आणि तू आता सांगितलास की केतकरांचा गणपती हा ठाण्याला असतो. किती दिवसांचा असतो आणि तुम्ही त्या दरम्यान किती धमाल करता? आमचा 1.5 दिवसाचा गणपती असतो आणि जाम धमाल करतो आम्ही. म्हणजे ते 1.5-2 दिवस जे काही असतात ते मी पूर्ण आमच्यासाठी ठेवलेले असतात. मी ते कोणाला शूटिंगला देत नाही की अजिबात काही. त्या दिवशी मी बाकी कामं घेत नाही. कारण एक तर म्हणजे गणपती अर्थात मोठं कारण, आणि दुसरं म्हणजे त्या निमित्तानं सगळ्यांना एकतर भेटता येतं. कारण वर्षानुवर्ष काही लोकांची भेटही होत नाही. सो गणपती हे एक निमित्त असतं की त्या निमित्ताने मला सगळ्यांना भेटता येतं, त्यांचे अपडेट्स मला त्यांच्याकडून घेता येतात. सो धमाल करतो आम्ही. आमचा एक मेन्यू ठरलेला आहे. दरवर्षी विसर्जनानंतर आम्ही मिसळ आणतो ठाण्यामध्ये आणि आम्ही ताव मारतो मस्त मिसळ. अदरवाईज माझी आई बऱ्याचदा मोदक करून देते, माझी एक आत्या आहे ती मोदक करून देते, किंवा माझी आई उत्तम पुरणपोळ्या करते. सो काही ना काही असा नैवेद्य आई पुण्यातून येताना घेऊन येते आणि मग आम्ही सगळे मिळून त्याच्यावर ताव मारतो. आणि या 1.5 दिवसाच्या गणपतीमध्ये तुझं काय कॉन्ट्रीब्युशन असतं की मी शशांक केतकर आहे, माझ्या घरचा बाप्पा आहे, तर बाप्पासाठी काहीतरी खास? तिकडे शशांक केतकर असं नसतो. तिकडे अगदी माझ्या बाकी भावांसारखा एक मुलगा असतो. तिकडे माझ्या बाकी काकांबरोबर त्यांचा एक भाचा असतो. माझ्या आईबांचा तिथे एक मुलगा असतो आणि धमाल असते तिथे. कुठे सेलिब्रिटी आहोत हे येत नाही. त्यामुळे मी सजावट करण्यात असतो. मी गणपती आणण्यापासून सगळ्या गोष्टींमध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट असते. यावर्षी नेमकं मला गणपती आणायला जाता आलं नाही, पण अदरवाईज मी बाकी उरलेला 1.5 दिवस घरी होतो आणि मी पूर्णपणे त्याचा सगळ्याचा आनंद लुटला.
आणि तुझं कुठे ना कुठेतरी पुण्याशी कनेक्शन आहे, तू मेन पुण्याचा आहेस आणि पुणा तर आपलं सांस्कृतिक कला केंद्र आहे, तर म्हटल्यावरती तिकडच्या काहीतरी आठवणी किंवा गणपती मिरवणुकीमध्ये कधी सहभागी झाला असेल? पुणा, कोल्हापूर बऱ्याच ठिकाणच्या मला मिरवणुका आठवत आहेत की लहानपणी तर इनफॅक्ट बाबांबरोबर मी त्यांच्या खांद्यावर बसून गेलेलं मला आठवतंय. कोल्हापुरात ना असं पूर्ण गल्लीभर रोषणाई केलेली असते आणि एकदम गल्लीच्या टोकाशी मोठीच्या मोठी मूर्ती असते आणि मग ती आरास असते, एखादा हालता देखावा असतो आणि मग तो देखावा बघण्यासाठी बाबांच्या खांद्यावर बसून तिकडे जायचं. किंवा कोल्हापूरला विशेषतः मी हे पाहिलं आहे, किल्ले करतात किंवा मोठं वारूळ करतात आणि मग त्याच्या आत एक छोटंसं दार असतं, ते वाकून त्याच्या खालनं जायचं आणि मग एक 3 मजले चढायचे वर, मग आत देखावा असतो, चेहरे येतात आणि मग काही किंवा स्टोरी असते एखादी, मागे एक रनिंग टेप असते, तुम्हाला ऐकू येत असते एखादी गोष्ट आणि मग ती गोष्ट तुमच्यासमोर एक त्या 2-3 मिनिटाच्या वॉकमध्ये तुमच्यासमोर ती उलगडतात. नक्कीच शशांक, तू आता पुण्याबद्दल बोलतोयस आणि आपल्याकडे आता पुण्याच्या बाप्पाच्या मिरवणुकीचे विज्युअल्स येतात, आपण त्याच्यावरती एक नजर टाकूया. येस. आताच आपण बघितली की ही पुण्यातली मिरवणूक होती. शशांक, बघितलंस की किती जल्लोषामध्ये मिरवणूक चाललेली. हेच खरं पुण्याची ओळख आपण म्हणू शकतो. तू याबद्दल काय सांगशील, मिरवणुकांबद्दल? खरं सांगायचं तर मी हे सगळं आता मिस करतोय, कारण कलावंत ढोल ताशा पथक जे आहे त्या ग्रुपमध्ये मी गेले खूप वर्ष आहे, पण काही ना काही कारणाने मला जाता येत नाही. आणि दुसरं म्हणजे आयुष्यात एक राहून गेलेली गोष्ट म्हणजे वाद्य शिकणं. मी कुठलंच वाद्य कधी शिकू शकलो नाही. गाणं शिकायचं होतं ते जमलं नाही. सो ढोल ताशा वाजवणं, आता सौरभलाही मी बघू शकतोय, मगाशी अजून 2-4 ॲक्टर्स दिसले जे मित्र आहेत आणि ते दरवर्षी तिथे वाजवतात. सो मी हे डेफिनेटली मिस करतो आणि ज्या वर्षी मला जमेल त्या वर्षी मला खरंच हे वाजवण्याचा प्रयत्न तरी करून पाहायचा आहे, कारण हे फार डिफिकल्ट गोष्ट आहे. कारण हात सोलवटलेले मी पाहिले त्या सगळ्या मुलांचे आणि मग त्यानंतर जे काही दिवस त्यांना कामही करवत नाही, कारण ते इतके दमलेले असतात. पण त्या दिवशी त्या क्षणीची जी एनर्जी असते ना, त्याला खरंच सलाम. नक्कीच. आपण चालेल, आपण सगळ्या या ढोल ताशा पथकांना सांगूया की शशांकला खूप जास्त इच्छा आहे तुमच्या पथकामध्ये यायची आणि तुमच्यासोबत ढोल ताशे वाजवण्याची. शशांक, मला एक सांग की केतकरांचा गणपती झाला, अजून कुठल्या कुठल्या गणपतींना तू मुंबईतल्या कुठल्या कुठल्या मंडळांना भेट दिली आहेस? ऑनेस्टली नाही, मंडळांना मी भेटी अशा काही दिल्या नाहीत. माझ्या अनेक मित्रमंडळींकडे 1.5 दिवसाचाच गणपती असतो आणि मला त्यांच्या घरी जाणं आवडतं, कारण त्यातले बरेच मित्र वेळात वेळ काढून वेगवेगळी एक थीम घेऊन ते आरास घरच्या घरी करतात, जरी 1.5 दिवसाचा असला तरीसुद्धा. सो ह्यावर्षी काय केलं हे बघायला मला निश्चित तिकडे जायला आवडतं. आणि पुन्हा मोटिव्ह तेच आहे की त्यानिमित्तानं त्यांचे आईबाबा भेटतात, मग त्यांची सगळी फॅमिली भेटते. कारण हल्ली ह्याच गोष्टीचा तुटवडा आहे असं मला वाटतं की माणसं एकमेकांना समोरून भेटत नाहीत. व्हॉट्सअपवरती आपण कायम गप्पा मारतो, पण समोर भेटणं जे असतं ते कुठेतरी कमी झालं आहे. सो अशा निमित्तानं
लोकांना भेटता येतं, त्यांच्याशी गप्पा मारता येतात, रूबरू होता येतं. आपण सणावारांच्या निमित्तानेच एकमेकांना भेटतो, पण आता तुला असं कुठेतरी वाटतं का की गणपतीचं जे आहे ते सणाचं सोडून एक इव्हेंट झालं आहे, त्याचं समीकरण बदललं आहे? 100% समीकरण बदललेलं आहे आणि इव्हेंट बिझनेस असं भलतंच रूप त्या सगळ्यांनी घेतलेलं आहे. आणि जे कधीतरी थांबायला हवं असं मी म्हणणार नाही, ते आत्ता या क्षणी थांबायला हवं. कारण आपणच जर त्या देवाला एक रूप दिलेलं आहे तर त्याचं आपण किती अवडंबर करायचं आणि त्याला किती नको त्या दिशेला घेऊन जायचं हे आपणच ठरवायला हवं. कारण जर त्याच्यावर आपणच आत्ता अंकुश लावला नाही तर ते अजून किती वाईट होईल हे खरंच सांगणं अवघड आहे. माझं मिरवणुकांबद्दल कधीच काही म्हणणं नाही आहे, ज्या फार कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये असतात, जिथे या पोलिसांना खरंच सलाम. ते जे 2 दिवस 3 दिवस उभे असतात आणि त्याच्या आधी त्यांची ड्रिल्स चालू असतात, त्यांना कुठलीही सणाची सुट्टी नसते आणि ते आपल्यासाठी तिथे झटतात. तर एकतर सगळ्यांनी पोलिसांनाही रिस्पेक्ट द्यावाच. पण ह्या पलीकडे मला असं नेहमी वाटतं की गणपती साजरा करण्याची पद्धत आता कुठेतरी बदलायला हवी. ही जी सगळी मंडळं आहेत जी रस्त्यावरती एक पेंडॉल उभं करतात, आपल्या रस्त्यानं जे खड्डे पडतात त्याची सुरुवात पावसाळ्यात होते, पावसाळ्यात खड्डे पडतात, मग गणपती विकण्यासाठी एक पेंडॉल्स असतात, त्याचे एक वेगळे खड्डे असतात, मग गणपती बसवण्याचे एक वेगळे खड्डे असतात, मग नवरात्रीचे एक वेगळे खड्डे असतात, मग उरूस असतात, मग बरेच सण असतात. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ज्या गाड्या आहेत त्याचं इतकं सगळं ट्रॅफिक जॅम होतं, इतकं पोल्युशन होतं आणि सगळ्याची वाट लागत राहते आणि त्याच्याकडे आपण का लक्ष देत नाही हे फार दुर्दैवी गोष्ट आहे. तर हे सगळं आत्ता या क्षणी थांबायला हवं. आणि ह्या सगळ्या मंडळांना असं एक माझं मी सुचवेन की जर या सगळ्यांनी एका कुठल्या तरी मैदानात, एका शहराला 4 मैदानं अलॉट केली आणि त्या मैदानांमध्ये त्यांनी पेंडॉल्स लावले आणि हवं तर तिकडे तिकीट लावलं आपण की हे 2-2 रुपये तिकीट आहे, ते महानगरपालिकेने घ्यावेत ते 2 रुपये तिकिटाचे आणि मग तिथे त्यांची आज स्पर्धा घ्यावी, काही हरकत नाही. पण हे जे रस्त्यावर आपण करतो ना ते आत्ता या क्षणी थांबायला हवं. नक्कीच तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे. पण मी सिरियलमध्ये सुद्धा बघितलंयस की तू निसर्गाला नेहमी कुठलीही गोष्ट हानी होऊ नयेत यासाठी प्रयत्न करायचास. आता सुद्धा तू इको फ्रेंडली गणपती बाप्पाबद्दल बोललास, त्यांचा आपण तसा सण साजरा केला पाहिजे बोललास. तुला कधी आयुष्यामध्ये जर चान्स मिळाला की मला असं काहीतरी करायचं आहे की जेणेकरून आपण सर्वत्र इको फ्रेंडली गणपती साजरे करू, तर त्याच्यासाठी तुझा सहभाग काय असेल, तुझी भूमिका काय असेल, तुला काय करायला आवडेल? मी म्हटलं तसं की अशी जर खरंच कोणी चळवळ उभी करणार असेल ना की सगळी गणेश मंडळ रजिस्टर करायची, सगळ्यांना रस्त्यावरनं हाकलवायचं, अजिबात तिथे थांबायचं नाही, रस्त्यावर कोणीही काही मंडप लावायचं नाहीत. सगळ्यांनी एक मैदान घ्या, त्या मैदानामध्ये तुम्ही सगळ्यांनी पेंडॉल्स उभे करा, मोठे मोठे करा. मूर्तींना अर्थात काहीतरी एक आकार, त्याची उंची, ह्या सगळ्याला कुठेतरी मर्यादा असली पाहिजे. आणि ह्या सगळ्या नियमांमध्ये बसून हा सण जर साजरा झाला तर स्वागतच आहे त्या गोष्टीचं आणि मी त्याला कायमच पाठिंबा देईन अशा गोष्टींना. बरोबर, आपण सगळ्यांनी शशांक म्हणतोय तशा प्रकारचा गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. पण तुला एक आणखीन एक याच्यात मी इतकं पोटतिडकीनं का सांगतोय ना, कारण ठाण्यात घडलेली एक घटना आहे, जी घटना बघितल्यानंतर मला असं वाटलं की हे खूप करणं गरजेचं आहे आत्ता. कारण ह्या अशाच कंडिशन्समध्ये ठाण्यात पॉलिटिकल पॉवर दाखवण्यासाठी त्याचं एक गणेश मंडळ त्याच्या घराच्या पुढे त्यांनी एक पेंडॉल उभं केलं होतं आणि अनफॉर्च्युनेटली त्याच घरातल्या एका आजींना हार्ट अटॅक आला आणि ॲम्ब्युलन्सच त्या घरापर्यंत पोहोचू शकली नाही अँड शी पास्ड अवे. सो आपल्याकडे जीव गेल्यानंतरच आपल्याला का किंमत कळते आणि आता बदलायला हवं. आणि बाप्पाला कधीच असं वाटणार एक्झॅक्टली, बाप्पा तर असं कधीच म्हणत नाही की माझं एवढं मोठं करून ठेवा तुम्ही, काहीही गरज नाही आहे या सगळ्याची. सो हे आत्ता या क्षणी कुठेतरी थांबायला हवं, कारण आपणच नाही थांबवलं तर मग हे हाताबाहेर जाईल. आणि तू आता म्हणतोयस, पण मला तुला एक विचारायला आवडेल की तुझ्यासाठी गणपती बाप्पा काय आहे, तुझ्या मनातली प्रतिमा काय आहे बाप्पाची, आणि बाप्पाकडे कधी काही मागितलंयस? गणपती बाप्पा हा माझ्यासाठी प्युरिटी आहे, माझ्यासाठी ती एक ऊर्जा आहे, माझ्यासाठी काय म्हणूया एक ते म्हणजे माझ्यासाठी ती एक ऊर्जा आहे. मला कोणासमोर नतमस्तक झाल्यानंतर बरं वाटतं तर बाबा गणपती बाप्पा पुढे नतमस्तक झाल्यानंतर बरं वाटतं. मी गणपतीकडे काही मागत नाही, रादर मी ऑन द कॉन्ट्ररी त्यालाच असं म्हणतो की बाबा तूच काळजी घे, कारण इतक्या लोकांचं लोड तुझ्या खांद्यावर आहे, तर बाबा स्वतःची काळजी घे आणि जी काही इच्छा लोकांची मनात असेल ती पूर्ण कर. त्याच्या पलीकडे मी फार काही मागायला जात नाही. आणखीन एक मला तुझ्याबद्दल माहिती आहे की तू ऑस्ट्रेलियाला शिकायला होतास, तर तिकडच्या गणपतीच्या आठवणी नक्कीच असतील. ऑस्ट्रेलियातला गणपती म्हणजे जसं मगाशी मी पुणे कोल्हापूर इथल्या सगळ्या आठवणी सांगितल्यात, तशीच एक ऑस्ट्रेलियातली आठवण 2009 साल होतं ते आणि त्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा ढोल ताशा पथक पुण्यातनं सिडनीला बोलावलं आणि तिकडे कसं आपण परदेशात असतो त्यामुळे त्यांच्या नियमाखालीच आपल्याला वागावं लागतं, इथल्यासारखं आपण स्वैर नाही वागू शकत.
त्यामुळे त्यांच्या त्या देवळाच्या सगळ्या चौकटीच्या आत इतक्या डेसिबल्सचा आवाज आमचे ढोल करणार आहेत हे सगळं सांगून ते सगळं सह्या कागद बिगद घेऊन ही मंडळी ढोल वाजवत होते. पण तरीही ती एनर्जी त्याच्यात अजिबात तेव्हा बाकी सगळे ढोल वाजवत होते, मग तुला नाही चान्स मिळाला? मला येत नव्हता ना तेव्हा, मी अजूनही येत नाही. सो मला मुळात ढोल शिकण्यापासून सगळी तयारी आहे. पण अर्थात तो माहोलच फार फार वेगळा असतो आणि ते परदेशात हे सगळं अनुभवणं. नक्कीच. ऑस्ट्रेलियामध्ये आपण परदेशामध्ये असतो, घरापासून लांब असतो आणि तिकडे बाप्पाचं एवढे मोठे मिरवणूक. त्याच्यातला एखादा कुठला तरी खास क्षण असेल तर त्या मिरवणुकीतला तुला नेहमी लक्षात राहिला? त्या मिरवणुकीतला ही सगळीच मिरवणूकच, कारण परदेशात हे असं काहीतरी मी अनुभवतोय हेच माझ्यासाठी एकतर नवीन होतं. मुळात ती माझी पहिली परदेशवारी होती. ऑस्ट्रेलियाला मी जे काही शिकायला गेलो त्यामुळे तिथे इतकं मोठं आपलं देऊळ आहे मुळात हेच बघून मी अचंबित झालो होतो की आपलं गणपतीचं देऊळ तेही ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये इतकं मोठं आहे. आणि आपणच नाही तर इनफॅक्ट गोरी माणसं सुद्धा गणपतीचे फार मोठे भक्त आहेत. म्हणजे एशियन कंट्रीजमध्ये तर गणपती फार मानतात. आणि मी आय एम बिंग अ व्हेजिटेरियन, मी तिथे खूप ऑब्झर्व करायचो की गोरी माणसं किती व्हेजिटेरियन्स आहेत. आणि टू माय सरप्राईज खूप जण व्हेजिटेरियन्स नाही तर व्हीगन्स आहेत तिकडे आणि गणपतीला मानणारी अनेक गोरे आहेत तिकडे. सो नक्कीच ही काहीतरी शक्ती आहे, ही काहीतरी एक प्रेरणा आहे गणपती आणि त्याच्याकडनं जेवढं शिकता येईल तेवढं कमी आहे. मग त्यावेळेला त्या मिरवणुकीमध्ये तिथल्या स्थानिकांचा सहभाग होता का? म्हणजे तू जसं म्हणतोय की गोऱ्यांचा फॉरेन अगदी डायरेक्टली गोऱ्यांचा संबंध असा नसला तरी तिथल्या जे काही इंडियन्स आहेत ज्यांनी आता तिथल्या मुलींशी लग्न केलं किंवा खूप वर्षांपासून राहतात त्यांची मुलं आता गोरी झालेली आहेत तर एक तर त्यांचं बोलणं फार गमतीशीर असतं. ते बोलतात ऑस्ट्रेलियन ॲक्सेंट सारखं पण दिसतात थोडेसे भारतीय. सो फार गमतीशीर समीकरण असतं ते. सो ही सगळी माणसं मात्र त्या मिरवणुकीत मी पाहिली. आणि मी तुला बऱ्याचदा बघितले तू गणपतीचं गाणं गुणगुणत असतोच, तर तुला आत्ता गाणं म्हणायला आवडेल? मस्त होऊन जाऊ देत एक गाणं बाप्पासाठी. सलील कुलकर्णींचं एक गाणं आहे ते म्हणण्याचा प्रयत्न करतो. ओंकार अनादि अनंत अथांग परंपार, ओंकार अनादि अनंत अथांग परंपार, नाद ब्रह्म परमेश्वर, नाद ब्रह्म परमेश्वर, सगुण रूप साकार, ओंकार अनादि अनंत अथांग परंपार. यावर्षी बाप्पाकडे काय मागितलंयस? जे काही यश माझ्या पदरात आत्तापर्यंत त्यांनी पाडलेलं आहे तेच तसंच मला मिळत राहावं. उत्कृष्ट तब्येत असू दे सगळ्यांनाच, फक्त मला नाही जगात सगळ्यांना. आणि जगात जी काही दुःख असतील ती सगळी घालवून टाक. आणि परत आता तुझी एक मालिका आहे इथेच टाका तंबू आणि चित्रपट पण येतोय. येस, वन वे तिकीट. तर त्या निमित्ताने बाप्पाकडे काही केलंस की नाही, प्रार्थना केलीस? अर्थात केली. इनफॅक्ट वन वे तिकीटचं प्रमोशनच आम्ही गणपतीच्याच ह्या सगळ्या दरम्यान आम्ही सुरू केलं. म्हणजे इतकी छान नोट होती ती की गणपतीचा पहिला दिवस आणि आम्ही प्रमोशनला सुरुवात करतोय. सो खूप चांगल्या पॉझिटिव्ह नोटवरती मुळातच आम्ही प्रमोशन सुरू केली. त्यानंतर बऱ्याच चॅनल्सवरती आता गाणी वाजतायत त्या फिल्मची. आणि मुळातच मला फार आनंद होतोय की अशा एका फिल्मचा मी खूप मोठा भाग आहे की जी पहिल्यांदा असं काहीतरी मराठीत घडतंय. इटली, फ्रान्स आणि स्पेन अशा 3 देशात आम्ही ती फिल्म शूट केली आणि एका 4000 लोकांच्या क्रूजवरती आम्ही ती फिल्म शूट केली. सस्पेन्स थ्रिलर आहे ती. त्यामुळे फार मजा होती. पहिली फिल्म अशी मिळणं हे एक भाग्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. आणि तसंच इथेच टाका तंबूमध्ये सुद्धा आम्ही गणपती केला आणि त्यातला जो कुणाल, त्यातला जो कपिल आहे सिरियलमधला, तोही काहीसा आत्ता माझ्यासारखाच आहे की हे नको आहे मला, हे DJ नको आहे मला, मिरवणुका नको आहेत, काहीसा असाच आहे. पण तिथल्या लोकांमध्ये मिसळल्यानंतर, त्या रामाश्रय रिसॉर्टमधल्या लोकांबरोबर बोलल्यानंतर त्याच्यात जे परिवर्तन होतं आणि त्यानंतर तो गणपतीच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये कसा भाग घेतो. सो ती प्रोसेस मला शशांक केतकर म्हणून सुद्धा अनुभवायला फार आवडली.